राजकारण साधू संताचं नसतंच. वेळ आली की कोणाला मोठं करायचं आणि वेळ आली की कोणाला पाडायचं हे आधीच ठरवलं जातं. आणि त्यानंतरच राजकारणामध्ये कोणीही कोणाला मोठं करतं. तोपर्यंतच मोठं करायचं असतो जोपर्यंत तो आपल्या खांद्यापर्यंत येतो. जेव्हा जाणीव होती की तो व्यक्ती आपल्या डोक्यावर बसेल, त्यावेळी त्याला खांद्यावरून उतरवायचं नसतं तर आपटवायचं असतं. ही भाजपची राजकारणाची पॉलिसी. भाजपच नाही, जे जे राजकारणात आणि दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात त्या सगळ्यांची जवळपास पॉलिसी अशीच काहीशी, थोडीफार कमी जास्त. आता ही फडणवीस जो खेळ खेळू पाहतंय, तो खेळ ज्याला समजेल तो माणूस म्हणेल खरंच राजकारण आहे आणि हा माणूस फक्त राजकारणच करू शकतो. देवेंद्र फडणवीसांनी एका दगडात 1-2 नव्हे तर अख्खाच्या अख्खा पक्ष जोडवला. असं काय घडलंय की महाविकास आघाडी जी विरोधात आहे त्यांच्यापेक्षा चर्चा शिंदे आणि दादा यांना दाबण्याची जास्त होते आणि खेळीमागचा मास्टरमाइंड चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातंय. समजून घ्यायचाय विषय, शेवटापर्यंत नेऊयात. देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ज्या ज्या गुगल्या टाकल्यात किंवा ज्या ज्या ठिकाणचे निर्णय सांगितले ते सांगतायत की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजप आणि शिंदेंची ताकद कमी केली जातीये. आमच्याशिवाय तुमचं अस्तित्व काय आहे याची जर चाचपणी करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैदानात या आणि आम्ही तुम्हाला दाखवून देतो की आमच्याशिवाय तुम्ही कोण आहात आणि काय आहात. हेच सांगण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून करतायत का? मुंबईमध्ये शिंदे सेना स्वतंत्र लढणार, अजित पवार भाजपा एकत्र येणार का ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे म्हणतील तसं होणार असेल जर म्हटलं जात असलं तरी शिंदेंनी स्वबळाचा नारा दिला तर देवेंद्र फडणवीस आताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणार का? पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार, शिंदे स्वबळावर लढणार, अजित पवार स्वबळावर लढणार. कसे लढणार? स्थानिक लेवलवरती होणाऱ्या टीका टिप्पणी ह्या राज्याच्या राजकारणाला कुठलाही प्रकारचा गंध लागू देणार नाहीत का? हे राजकारण तुम्हाला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण हा उमेदवार तो उमेदवार नगरसेवक झेडपी इथपर्यंत लिमिटेड राहणार. जर पट्टीत घ्यायचे म्हटले तर सरसगट राज्याचे आणि केंद्राचे नेतेसुद्धा येणार. मग ह्या टीका टिप्पणी तुम्हाला चालतील? रवींद्र धनगेकर चंद्रकांत पाटलांच्या विरोधात म्हणा, मुरलीधर मोहोळांच्या विरोधात ज्या ताकदीने ॲक्टिव्ह झाले ते रवींद्र धनगेकर तुम्हाला आवडतील आणि त्या रवींद्र धनगेकरांना चाप आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे तरी करतील का? कारण मुंबईमध्ये गणेश नाईकांसाठी तसा कुठलाही प्रयत्न भाजपा करत नाही. उदय सामंत यांनी गणेश नाईकांचा मुद्दा छेडून भाजपाला सांगितलंय, जसं तुम्ही केलं तसं आम्ही करतोय. पण जशास तसं जर लढायचं ठरलं तर खरंच भाजप आणि शिंदे एकमेकांना झेपतील का? आणि ह्या दोघांच्या पायखेचाखेचीमध्ये फायदा भाजपापेक्षा महाविकास आघाडीला होईल असं वाटत नाही. कारण पवार काका ॲक्टिव्ह झालेत. पवार काका असे तसे ॲक्टिव्ह झाले नाहीयेत, हे लक्षात घ्या. पवार काका ॲक्टिव्ह झाले म्हणजे खूप राजकारणात बदल होणार, खूप त्यांच्या सीट्स येणार हे बोलण्याचा भारी भाग झाला. तरी पवार काका राजकारणामध्ये आल्यानंतर कोणाला कोणाची तरी आघाडीची बिघाडी होतीच होती. राज ठाकरेंना काँग्रेससोबत घ्यायला नको म्हणताय, राज ठाकरे ही काँग्रेससोबत जायला हा म्हणतायत नको म्हणतायत माहीत नाही. संजय राऊतांच्या स्टेटमेंटचा अजून दाखला आहे. पण पवार काका अजूनही शांत आहेत आणि जोपर्यंत शरद पवार शांत आहे तोपर्यंत राजकारणामधला सगळाच अंदाज लागत नाही. आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस सुद्धा तसेच शांतीतच क्रांती करण्याचा प्रयत्न करतायत आणि एकनाथ शिंदे टाईमलाईनवरून गायब आहेत. कारण म्हणजे ठाण्याची आणि मुंबईची सत्ता राखणं. उद्या जर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमचीच आहे हेच लेबल जर लावून फिरायचं असेल तर तुम्हाला मुंबई अगोदरच मिळवावी लागणार आणि मुंबई मिळवण्यासाठी तुम्हाला शिवसेना तिथे आणावी लागणार आणि ते तेव्हाच शक्य जेव्हा भाजपा शाबूतपणे आपली झाकलेली मूठ खोलेल. मात्र भाजपनं झाकली मूठ 1.25 लाखाची याच भूमिकेत जर राजकारण करायचं ठरवलं तर पुढच्या काही काळामध्ये शिंदे आणि दादा संपतील. एकामागून एक अडचणीत येणारे नेते, एकामागून एक बदलत्या भूमिका, एकामागून एक मंत्र्यांचे जे बाहेर निघणारे प्रकरणं आणि दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना दिलं जाणारं बळ. नगरपरिषदा, नगरपंचायती, महानगरपालिका, झेडपी हे मिनी मंत्रालय इथल्या ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता असतात पुढे जाऊन तितक्याच सोप्या विधानसभा आणि लोकसभा होत असतात आणि त्यामुळे प्रयत्न इथेही तितकाच होणार. आणि त्यामुळे भूतो ना भविष्यती असं
ऐतिहासिक पद्धतीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळेल अशा जोरदार कट्ट्यांवरती चर्चा व्हायला सुरुवात झाला. जिथे विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढले होते, तिथे अचानक अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, फडणवीस स्वबळावर का बोलू लागलेत? कारण तू मोठा की मी मोठा, माझ्याशिवाय तुझं काय, तुझ्याशिवाय माझं काय, या आपापसातील सगळ्या बिनसलेल्या राजकीय घडामोडी सांगतायत की भाजपला आता शिंदे आणि दादांना दाखवून द्यायचंय. तुम्हाला वाटतच आहे ना आमच्याशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही, तर मग आता सेपरेट मैदानात या आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की भाजपा काय करू शकते. अंतर्गत सर्वे झालेत, गणितं बसलीत, पण जर राजकारणामध्ये जर सगळ्याच गोष्टी फिरायला सुरुवात झाली तर हा फायदा महाविकास आघाडीला सुद्धा होऊ शकतोय. कसा? कारण हे तिघही एकमेकांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करणार आहेत. देवेंद्र फडणवीस सध्याच्या घडीचं राजकारण ज्या डोक्याने खेळतायत ते राजकारण समजणं सोपं जरी नसलं तरी पवारांना त्याचा अंदाज लागतोय. कारण पवारांनी सुद्धा याच प्रकारचं राजकारण केलं. कोणाला किती काळ मोठं ठेवायचं आणि किती काळानंतर त्याला खाली बसवायचं हे सध्याच्या घडीला फडणवीसांना करायचंय आणि ते जास्तीत जास्त शिंदे आणि अजित पवारांबाबतच घडेल. याआधी आपण म्हणत होतो हे सगळे एकनाथ शिंदेंबाबत होते, पण आता जे गणितं दिसतायत त्यानुसार हे अजित पवारांबाबतही घडतंय. 12 नोव्हेंबरला सुनावणी, अंतिम सुनावणी आहे. 12, 13, 14 नोव्हेंबर 3 दिवसात खूप मोठा खेळ होऊ शकतो. तो खेळ भाजपची गरज एकनाथ शिंदेंना आहेच आहे. मात्र शिंदे स्वतःची ताकद आजमावू पाहतायत. भाजपापेक्षा स्वतःला श्रेष्ठ बनवू पाहतायत. बुमरे होण्यासारखा मुद्दा अजित पवारांचा विचार केला तर अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड शिवाय दुसरं काही महत्त्वाचं वाटत नाही. तिथे ते स्वबळावर ताकद पूर्ण लावणार. तिथेही खेळ होणार आहे, कारण पिंपरी चिंचवडचं जरी राजकारण बघितलं तर तिथे महेश लांडगे वन साईड पिंपरी चिंचवडवरती कमांड ठेवून येत आहेत. सोपं नसणारे अजित पवारांना. आणि महेश लांडगे आणि अजित पवारांमध्ये सध्या 36चा आकडा आहे. एकमेकांनी ओपनली एकमेकांसोबत पंगा घेतलाय. एवढं सोपं राजकारण नाही. अजित पवारांना पिंपरी चिंचवड प्यारं आहे, मान्य आहे, पण महेश लांडगेंविरोधात तगडा पण कोणीतरी उमेदवार तिथे पाहिजे ना. उमेदवार म्हणण्यापेक्षा अटॅक झाला तर डिफेन्स करणारा किंवा त्याच ताकदीने अटॅक करणारा पिंपरी चिंचवडमध्ये कोणीच नाहीये. अजित पवार कोणाच्या जीवावर पिंपरी चिंचवडचं राजकारण करणार? प्रश्न पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांना वन साईड रवींद्र धनगेकर हँडल करतायत. नाही कोणाकडे रवींद्र धनगेकर आरोप करतायत तसे उत्तर फक्त पक्षांतर्गत वाद नको मिटवा असं शांत बसून मॅटर मिटणार नाहीये. आणि धनगेकर असे आहेत की सध्या कोणाच्या बापाला घाबरायला तयार नाहीयेत. ते रवींद्र धनगेकर पुण्यामध्ये भाजपाला अडचणीत आणतील आणि तिकडे मुंबईमध्ये विचार केला तर गणेश नाईक शिंदेंना अडचणीत आणतील, छगन भुजबळ पंकजा मुंडेंना अडचणीत आणतील. वादावादी सगळीकडेच लावून दिलेत. आता ह्या तिघांच्या खेळीत नेमकं काय, कोणाला कसा फायदा होणार माहीत नाही, पण पवार काका ह्या संधीचा लाभ घेतील एवढं मात्र नक्की. काय वाटतं ह्या सगळ्या मुद्द्यांवरती? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.